आता 5 दिवसापासून आमचे सहकारी उपोषणाला बसले। इथला बीडीओ झोपलाय, इथला तहसीलदार झोपलाय, इथली सीओ म्हणता इथं कोणाचं लग्न आहे का मी लक्ष देणार नाही। आणि म्हणून या सरकारनं या अधिकाऱ्यानं झोपेचं सोंग घेतलंय। आणि म्हणून हा शेतकरी झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी सोंग करतोय। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचं झोपलेला पैसे चढायचं करायचं काय? सीओला आणि कलेक्टरला इथं बोलवायचं। बाबा तुम्ही बसून घ्या। 22 लोक बाकी होते, त्याचं अनुदान 50,000च्या वरती होतं। ते पण मी काल कपडे काढू आता एक एक गहू राहतात गोकर्ण शहरात जाऊन भीक मागू आणि माझ्या ग्रामपंचायतचा सदस्य आता इथे 100 शेतकरी आहे।